नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऑल किसान अपडेट या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, खात्यात होणार थेट 4000 रुपये जमा। तोपर्यंत आपल्या ऑल किसान अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेने वाट पाहिली जात होती। राज्य सरकारने निधी मंजूर केला असला तरी हप्ता जमा होण्याची वैशिष्ट्ये तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नव्हती, परंतु आता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे। त्यांच्या मते या महिन्याच्या अखेर 7व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। यामुळे शेतकऱ्यांना वित्तीय मदतीचा लाभ लवकरच मिळणार आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्टिकोन सुधारले अशी आशा व्यक्त केली जात आहे। राज्यातील शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणाबाबत सतत विचारत होतो। प्रारंभिक अंदाजानुसार हा हप्ता 17 सप्टेंबर 2025 पर्यंत मिळण्याची शक्यता होती, मात्र शेतकऱ्यांच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यांच्या अनंत प्रतीक्षेचा विचार करत राज्य सरकारने लवकरच निर्णय घेतला आहे। कृषी मंत्री यांनी सांगितले की या हप्त्याची वितरण प्रक्रिया 9 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचे प्रतीक्षित फायदे वेळेवर मिळू शकतील। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय स्वागत आहे। या हप्त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक भरपोषण सुधारण्यास मदत होईल। माहितीनुसार 9 किंवा 10 सप्टेंबर 2025 रोजी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमाद्वारे नमोचा हप्ता या योजनेतील हप्त्याचे वितरण सुरू करण्यात येईल। या विशेष सोहळ्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचविणे आहे। यामुळे वितरणामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल, तसेच त्यांच्या कुटुंबासाठी एक महत्त्वाचा आधार मिळेल। सरकारने ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केली आहे। यामुळे शेतकरी वर्गाला अधिकाधिक लाभ होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती दृढ होईल। तर शेतकऱ्यांसाठी हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल। ही प्रक्रिया डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT प्रणालीच्या अंतर्गत करण्यात येईल। राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्यासाठी कोणत्याही मध्यस्थानाची आवश्यकता नाही, त्यांना थेट त्यांच्या खात्यात निधी जमा होईल। या प्रक्रियेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक पारदर्शक आणि जलद मदत पोहोचविणे आहे। या रकमेच्या वितरणाची प्रक्रिया 10 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुरक्षितपणे मदत मिळवता येईल। FTO फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती व्यवस्थित तपासून घ्यावी लागेल। खात्याची माहिती चुकीची असल्यास पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात। कोणत्याही अनधिकृत मेसेजला प्रतिसाद देऊ नका आणि त्याच्यावर विश्वास ठेवू नका। सरकारी किंवा कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून आवश्यक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा। फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी अधिकृत मार्गाचा वापर करा। शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत काळजी घेतल्यास वितरण सुरळीत होईल।